आईवडील म्हणजे साक्षात परमेश्वर. जन्मताच ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, वाढवलं आणि नुसतंच वाढवलं नाही, अफाट प्रेमही केलं. काय हवं, काय नको ह्याची काळजी घेतली. जे पाहिजे होतं ते कशाचीच फिकीर न करता लगेच आणूनही दिलं. माझा प्रत्येक हट्ट त्यांनी पुरवला. माझे आणि माझ्या भावाचे डोळ्यात तेल घालून आमचे संगोपन केले. आम्ही खूप भाग्यवान आहोत. म्हणून आम्हा दोघांना असे आईवडील मिळाले, जे माझे सर्वात प्रिय आहेत. आईवडिलांवरून खूप कविता केल्या, लेखही लिहिले, पण पहिल्यांदाच लेख लिहायचे धाडस केले. मला जे खरं वाटतं ते लिहित गेले. मग कधी आठवल्या लहानपणीच्या आठवणी, तर कधी आईने भरवलेला पहिला घास किंवा बाबांनी पहिल्यांदा आणलेली माझ्यासाठी छोटीशी बाहुली आणि लहान भावाने केलेले अतोनात प्रेम. काही चुकाही झाल्या, पण त्या चुकांवरती पांघरून घालत मला त्यांनी सावरलं. कधी चूक झाली की दोघांनाही राग भरायचे, तर तितकेच आणि त्यापेक्षा जास्त लाडही करायचे. माझा प्रत्येक अनुभव या लेखामध्ये आहे, पण त्या दोघांबरोबर घालवलेले सोनेरी क्षण माझ्या मनात घर करून बसले आहेत. काहीही म्हणा, माझे त्या दोघांवरती खूप खूप प्रेम आहे. प्रत्येक जन्मी मला हेच आईवडील मिळू देत आणि त्यांना माझे आयुष्य लाभू देत. या लेखातून मनाला शांतता देणारी प्रसिद्धी मिळेल आणि त्यात मोलाचा असा वाटा त्या दोघांचा असेल. कारण त्यांनी दिलेले संस्कार, शिकवण ह्याची ती परतफेड म्हणून छोटीशी भेट असेल. कधी चुकलं तर कधी आईचा मार आणि बोलणंही खायला लागायचे, पण चुका केल्यावर मलाच ओरडणार, पण प्रेम देखील तितकेच करायची. खूप जीव आहे तिचा माझ्यावर. आणि बाबांची आणि माझी जोडी म्हणजे सवंगड्यासारखी. मला रोज शाळेला सोडवणं ते कॉलेजला सोडवणं आणणं त्यांनीच तर केलं आहे. माझी खूप काळजी असते त्यांना की माझं कसं होणार, आणि माझा लहान भाऊ पण मला समजून घेतो. वेळ प्रसंगी गोष्टीही शिकवून सांगतो. आम्ही खूप भांडतोही, पण कधी दूर गेलोच तर दोघांनाही करमत नाही. त्या तिघांशिवाय माझं आयुष्याचं पानच रिकामं आहे. मी हसते, लिहिते, व्यक्त होते फक्त त्यांच्यामुळेच. आणि मला कोणी विचारलं की तुम्ही परमेश्वर बघितला आहेत का? तर माझं त्यावर उत्तर हो असं असेल. कारण मी त्यांना रोज हसताना, बोलताना, माझ्या भावाच्या आयुष्याची काळजी घेताना बघितलं आहे. आम्ही खूप दोघे कसे सुखी आनंदी वातावरणात राहू हे सदैव त्यांनी पाहिलं आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट, मेहनत घेतली आहे. आमच्या अनेक इच्छा न मागताच त्यांनी पूर्ण केल्या आहेत. म्हणूनच माझ्यासाठी तेच परमेश्वर आहेत. आपल्याला मूर्तीत देव दिसतो, तर माझ्या आईवडिलांमध्ये दिसतो. आणि नेहमी आनंदी निरोगी ठेवण्याचा प्रयत्न माझा असेल. कारण आता मी त्यांच्यासाठी काहीही करायची वेळ आली आहे. म्हणून हा छोटासा लेख फक्त आणि फक्त त्यांच्याविषयी, ज्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. कोणासाठी नाही, पण जगातील सगळी सुखं त्यांच्या पायाशी अर्पण करायची आहेत. कारण ही शिकवण त्या दोघांची आहे, ज्यांचा मला खूप अभिमान आहे आणि असेल.